तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या महारविवारच्या भागात आपण पाहणार आहोत. ओंक्या आणि रवी अधिपतीला सांगत असतात की त्या निखिलचं काहीतरी करा. त्यामुळे अधिपती विचारतो की नक्की काय झालं. त्यावर ते दोघे जण सांगतात की तो निखिल वेळेवर फॅक्टरीमध्ये येत नाही, काम करत नाही आणि जरी काम केलं तर उगाच वेळ काढत राहतो. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की मग त्याच्यासोबत पुन्हा एकदा बोलावं लागेल. त्यावर ओंक्या म्हणतो की खरंच त्याच्यासोबत बोल, मला सांग की जर तुला काम करायचं नसेल तर सरळ घरी जा. मात्र अधिपती म्हणतो की जर एखादा चुकत असेल तर त्याला समजावून सांगणं आपलं कर्तव्य आहे, पण त्याला आपल्याला असं अचानक कामावरून काढून टाकता येणार नाही. आईसाहेबांचा नियम माहिती आहे ना तुम्हाला, माणसांना धरून ठेवायचं. आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात. तर अधिपती त्यांना सांगतो काळजी करू नका, मी बोलतो त्याच्याशी. तर दुसरीकडे फुलपगारे सरांनी जे काही सांगितलेलं असतं त्यामुळे अक्षरा काळजीत पडते. ती मनाशी विचार करत म्हणत असते की माझ्यामुळे सरांची नोकरी जाता कामा नये. भुवनेश्वरी मॅडम माझा राग सरांवर काढत आहे, त्यामुळे मला आता अधिपतींसोबत बोलायलाच हवं. आणि मग त्यानंतर चारुहास सरांनी सांगितल्याप्रमाणे ती अधिपतीला बाहेरच भेटायचं ठरवते आणि लगेच त्याला फोन करते. ती अधिपतीला म्हणते की मला तुम्हाला भेटायचं आहे, तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यामुळे अधिपती घाबरून विचारतो की काय झालं मास्तरीनबाई. त्यावर अक्षरा म्हणते की ते मला फोनवर सांगता येणार नाही, आपण भेटूनच बोलू. आणि त्यावर अधिपती म्हणतो ठीक आहे, मी शाळेजवळ येतो आणि मग तेथून ठरवू कुठे जायचं ते. तर दुसरीकडे आजी चारुहास सरांसाठी जेवण घेऊन आलेली असते, मात्र ती त्यांच्याशी एकही शब्द बोलत नाही. त्यामुळे सर तिला विचारतात की आई, तुम्ही रागावला आहात का माझ्यावर. आणि त्यावर मग आजी म्हणते की अजून किती दिवस तुम्ही मनात राग धरून ठेवणार आहात. भुवीने जे काही केलं ते आता विसरून जा. तिच्याबद्दल तुमच्या मनात जो राग आहे तो काढून टाका. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की आई, तुम्हाला माहिती आहे ना आम्ही तिच्यावर का रागावलो आहोत ते. आणि एवढं असूनसुद्धा आम्ही काल तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तिला सांगितलं की हे सगळं थांबव, हे घर आम्ही तुला माफ करू. मात्र त्यावर ती असं म्हणाली की आता हे सगळं तेव्हाच थांबेल जेव्हा अक्षरा किंवा मी या घराच्या बाहेर जाईल. आणि ते ऐकून आजींना काळजी वाटते. तर चारुहास सर त्यांना म्हणतात की हवं तर एकदा तुम्ही तुमच्या मुलीशी बोलून बघा, माझं तर तिने ऐकलं नाही, कदाचित तुमचं ऐकेल. आणि त्यामुळे आजी लगेच भुवनेश्वरीकडे जाण्यासाठी निघते. तर चारुहास सर चारुलताच्या फोटोकडे बघत म्हणतात की अक्षराची वाट थोडी सोपी व्हावी म्हणून मी हा एक मार्ग निवडला आहे, तू सांभाळून घे. तर दुसरीकडे अक्षरा आणि अधिपतीची भेट होते. अधिपती अक्षराला विचारत असतो की काय झालं मास्तरीनबाई, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. आणि त्यावर अक्षरा म्हणते म्हणजे तुम्हाला काय वाटतं फक्त प्रॉब्लेम असल्यावरच मी तुम्हाला भेटायला बोलावते का. त्यावर अधिपती म्हणतो तसं नाही, पण तुम्ही असं अचानक बोलावलं त्यामुळे आम्हाला काळजी वाटली. तर अक्षरा म्हणते की मला तुमच्याशी बोलायचं आहे, पण इथे नाही, आपण कुठेतरी शांत ठिकाणी जाऊ. आणि ते ऐकून अधिपती घाबरून म्हणतो शांत ठिकाणी म्हणजे विषय नक्कीच हार्ड असणार. त्यावर अक्षरा म्हणते की असं का म्हणताय. त्यावर अधिपती म्हणतो की आजकाल तुम्ही असं काही बोललात ना की आमच्या काळजात धडकीच भरते. आणि मग ते दोघे जण एका शांत ठिकाणी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे भुवनेश्वरी फॅक्टरीचं काम करत असते. त्याच वेळी आजी त्या ठिकाणी येतात. त्या भुवनेश्वरीला म्हणतात की तुला राग येणार नसेल तर मी एक बोलू का. त्यावर भुवनेश्वरी म्हणते हो बोल. तर आजी तिला सांगतात की आता हे सगळं थांबवू, आपण सगळेजण एकत्र आनंदाने राहू. सुनबाईला तू घराबाहेर काढू नको आणि तू सुद्धा कुठे जाऊ नको. आणि आजींचं ते बोलणं ऐकून भुवनेश्वरी रागातच त्यांना विचारते की तू काय मोठ्या मालकांचं वकीलपत्र घेऊन आली आहेस का. आणि त्यामुळे आजी घाबरतात. तर दुसरीकडे अधिपती अक्षराला विचारत असतो की मास्तरीनबाई, कधी तुमच्या मनामध्ये संगीत वाजलं आहे का. त्यावर अक्षरा म्हणते नाही, पण असं का विचारताय. त्यावर अधिपती म्हणतो की आमच्या मनात संगीत वाजलं आहे. जेव्हा आम्ही तुम्हाला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच तुम्ही आम्हाला आवडला होता आणि आमच्या मनामध्ये संगीत वाजायला सुरुवात झाली होती. आम्ही स्वतःला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होतो, पण आमचा स्वतःवर ताबच राहिला नव्हता. आणि मग तो अक्षराला विचारतो की तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का. मात्र अक्षरा पटकन विषय बदलत म्हणते की मला खूप भूक लागली आहे, आधी आपण जाऊन काहीतरी खाऊ. त्यावर अधिपती म्हणतो की ठीक आहे, पण काय खायचंय तुम्हाला. त्यावर अक्षरा म्हणते पाणीपुरी. आणि मग अधिपती आणि ती पाणीपुरी खाण्यासाठी निघतात. दुसरीकडे आजी घाबरून भुवनेश्वरीला सांगत असते की मी मोठ्या मालकांचं वकीलपत्र घेऊन आले नाही, हे मी माझ्या मनाने बोलत आहे, मला वाटलं म्हणून. मात्र भुवनेश्वरी म्हणते की आजच कसं काय वाटलं तुला, कारण काल मोठे मालकसुद्धा आमच्याशी हेच बोलले आणि आज तू सुद्धा.
त्यावर आजी म्हणते, मग आता तू त्यांचं ऐक ना, कशाला विषय वाढवतीये. तर भुवनेश्वरी म्हणते, विषय मी नाही तर सूनबाईंनी वाढवला आहे. अधिपतींना आमच्यापासून दूर करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यावर आजी तिला समजवण्याचा प्रयत्न करतात की असं काही नाहीये, पण भुवनेश्वरी काही ऐकूनच घेत नाही. ती म्हणते की सूनबाईंनी आम्हाला चॅलेंज केलं आहे आणि ते चॅलेंज आम्ही स्वीकारले. आता त्यांना घराबाहेर काढेपर्यंत आम्ही काही गप्प बसणार नाही. आता युद्धाला सुरुवात झाली आहे. आणि भुवनेश्वरीचं ते बोलणं ऐकून आजी मात्र खूप घाबरतात. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा पाणीपुरी खाण्यासाठी जातात. ते दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारत पाणीपुरी खात असतात. मध्येच अधिपतीच्या हातामधील पाणीपुरी खाली पडते, त्यामुळे अक्षरा हसू लागते आणि मग त्यानंतर तिच्याही हातामधून पाणीपुरी खाली पडते, त्यामुळे अधिपती हसू लागतो. तर अधिपतीकडे बघून अक्षराला त्याने आजपर्यंत तिच्यासाठी जे काही केलेलं असतं ते सगळं आठवतं आणि ती एकटक त्याच्याकडेच बघत राहते. त्यामुळे अधिपती विचारतो की काय झालं मास्तरीनबाई, तुमच्याही मनामध्ये संगीत वाजायला लागलं का. त्यावर अक्षरा लाजून म्हणते की नाही, मी विचार करत होते. त्यावर अधिपती विचारतो, कशाचा विचार आणि नक्की तुम्हाला माझ्यासोबत काय बोलायचं आहे. आणि मग त्यानंतर अक्षरा शांतपणे तिथे बसते आणि अधिपतीला घडलेला प्रकार सांगते. ती म्हणते की भुवनेश्वरी मॅडमला माझा राग आला आहे आणि त्यांनी तो राग फुलपगारे सरांवर काढलाय. त्यांनी त्यांच्याकडे राजीनामा मागितला आहे. आणि ते ऐकून अधिपतीलाही धक्का बसतो, पण तो म्हणतो की आईसाहेब कधीच असं करू शकत नाही, कारण आपण लोकांना कामावरून काढत नाही. मात्र अक्षरा म्हणते की ते माहिती आहे मला, पण त्यांनी फुलपगारे सरांना स्वतः ही गोष्ट सांगितली आहे. आणि त्या असंही म्हणाल्या की जर 2 दिवसात तुमचा राजीनामा आला नाही तर मी स्वतः शाळेत येऊन तुम्हाला शाळेच्या बाहेर काढेल. आणि ते ऐकून अधिपती तिला धीर देत म्हणतो की मास्तरीनबाई, तुम्ही काळजी करू नका, आईसाहेब असं काही करणार नाही. त्या रागाच्या भरात असं बोलल्या असतील, आम्हाला मान्य आहे, पण त्या फुलपगारे सरांना शाळेतून काढणार नाही. त्यावर अक्षरा म्हणते की अधिपती, तुम्ही प्लीज एकदा मॅडमसोबत बोला आणि त्यांना कन्व्हिन्स करा. आणि त्यावर अधिपतीसुद्धा हो म्हणतो. त्यानंतर तो अक्षराला शाळेजवळ सोडतो. अक्षरा त्याला पुन्हा एकदा सांगते की तुम्ही प्लीज मॅडमसोबत बोला. आणि त्यानंतर नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. अधिपती विचारतो की काय झालं तुम्हाला. त्यावर अक्षरा रडतच म्हणते की माझ्यामुळे फुलपगारे सरांना त्रास होत आहे, ही गोष्टच मला सहन होत नाही. माझ्यामुळे त्यांची नोकरी जाता कामा नये. आणि अक्षराला रडताना बघून अधिपतीसुद्धा रडू लागतो. तो म्हणतो की मास्तरीनबाई, मी तुम्हाला वचन देतो की फुलपगारे सरांची नोकरी नाही जाणार आणि तुम्हीसुद्धा शाळेत जाल. मी आईसाहेबांसोबत बोलतो, तुम्ही काळजी करू नका. आणि ते ऐकून अक्षराला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर ती फुलपगारे सरांच्या केबिनमध्ये जाते. सर गोळ्या खात असतात. ते अक्षराला सांगतात की जेव्हापासून भुवनेश्वरी मॅडमचा फोन आला आहे तेव्हापासून माझं BP वाढलं आहे. त्यावर अक्षरा म्हणते की सर, तुम्ही प्लीज काळजी करू नका, मी अधिपतींच्या कानावर हा विषय घातला आहे आणि ते मॅडमसोबत बोलायला तयार झाले आहेत. ते मॅडमसोबत बोलतील आणि मॅडम त्यांचा निर्णय मागे घेतील, मला खात्री आहे. त्यावर फुलपगारे सर तिला म्हणतात की अक्षरा, तू माझी काळजी करू नको, माझ्यामुळे तुमच्या घरात वाद झालेले मला चालणार नाही. आणि खरं सांगायचं तर माझ्यापेक्षा जास्त या शाळेला तुझी गरज आहे. पण अक्षरा म्हणते, नाही सर, तुम्ही इतकी वर्ष या शाळेसाठी दिली आहेत आणि या शाळेला तुमची सगळ्यात जास्त गरज आहे. काही झालं तरी मी तुमची नोकरी जाऊ देणार नाही, तुम्ही प्लीज रिलॅक्स राहा. त्यानंतर अक्षरा घरी आल्यावर चारुहास सरांना हा सगळा प्रकार सांगते. त्यामुळे चारुहास सर देखील काळजीत पडतात. तर अक्षरा म्हणत असते की मी अधिपतींना याबद्दल सांगितलं आहे आणि ते भुवनेश्वरी मॅडमसोबत बोलायला देखील तयार झाले आहेत. आणि मग त्यानंतर अधिपती भुवनेश्वरीसोबत बोलायला जातो. भुवनेश्वरी हसतच म्हणते की मला वाटलंच होतं हा विषय तुमच्या कानांवर येणार. त्यावर अधिपती म्हणतो, हो, पण हे सगळं खरं आहे का. तुम्ही खरंच त्या फुलपगारे सरांना कामावरून काढून टाकणार आहात का. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते, हो, आम्ही त्यांना तसं सांगितलंय. तर अधिपती तिला समजावतो की आईसाहेब, हे काय करताय तुम्ही. फुलपगारे सर आपल्याकडे किती वर्षांपासून आहेत माहिती आहे ना तुम्हाला. आणि आपण तर कधीच लोकांना कामावरून काढून टाकत नाही. आणि या सगळ्यामध्ये फुलपगारे सरांची काय चुकी आहे. उगाच निरपराध माणसाला कशाला शिक्षा द्यायची.
आणि तो भुवनेश्वरीला सांगतो की शाळेचे चालक आणि मालक म्हणून आपण फुलपाखरे सरांना कामावरून काढून टाकायला नको असंच मला वाटतं. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते ठीक आहे. आणि मग त्यानंतर अधिपती पुन्हा तिला विचारतो की खरंच तुम्ही त्यांना नोकरीवरून नाही ना काढून टाकणार. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की अधिपती, तुमचं बोलणं आम्हाला पटलंय, आम्ही फुलपाखरेंना कामावरून नाही काढून टाकणार. आणि ते ऐकून अधिपतीला खूप आनंद होतो. तर दुसरीकडे अक्षरा देवीकडे फुलपगारे सरांच्या नोकरीसाठीच प्रार्थना करत असते आणि त्याच वेळी अधिपती तिथे येतो. तो अक्षराला विचारतो की काय मागितलं तुम्ही देवीकडे. त्यावर अक्षरा म्हणते दुसरं काय मागणार, फुलपगारे सरांची नोकरी. तर अधिपती हसतच म्हणतो मग देवीने तुमचं म्हणणं ऐकलं. आणि ते ऐकून अक्षराला आश्चर्य वाटतं. ती म्हणते नक्की काय बोलायचे तुम्हाला. त्यावर अधिपती तिला सांगतो की मी आईसाहेबांसोबत बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की ते आता फुलपाखरे सरांना कामावरून नाही काढून टाकणार. त्यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला आहे. आणि ते ऐकून अक्षराचा आनंद गगनात मावेनासा होतो. आनंदाच्या भरात ती अधिपतीला मिठी मारते, त्यामुळे अधिपती खुश होतो. तर अक्षराच्या हे लक्षात आल्यावर ती पटकन तेथून निघून जाते. त्यानंतर ती चारुहास सरांना ही गोष्ट सांगते, त्यामुळे त्यांनाही खूप आनंद होतो. मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा दुर्गीला हे समजतं तेव्हा ती भुवनेश्वरीकडे येते आणि तिला विचारते की तू अधिपतींचं म्हणणं का ऐकलं. कारण जर सगळं काही त्या मास्तरनीच्या म्हणण्याप्रमाणे झालं, तिच्या मनाप्रमाणे झालं, तर मग ती या घरामध्ये तिचे पाय रोवेल. तर भुवनेश्वरी म्हणते की त्यांनासुद्धा असंच वाटायला हवं, कारण तोपर्यंत आम्हाला आमचं काम करून घेता येईल. त्यावर दुर्गी विचारते कोणतं काम. तर भुवनेश्वरी सांगते सुनबाईंना या घरातून बाहेर काढायचं. आणि पुढे ती म्हणते की त्यांना शाळेत जायची खूप हौस आहे ना, मग आता त्या जास्तीत जास्त वेळ शाळेमध्येच राहतील. त्यावर दुर्गी विचारते पण त्याने काय होईल. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की जर सूनबाई जास्तीत जास्त वेळ शाळेत राहिल्या तर त्या आपोआप अधिपतींपासून दूर जातील आणि मग त्यांना या घराबाहेर काढणं सोपं होईल. आणि ते ऐकून दुर्गी खुश होते. तर दुसरीकडे अधिपतीसुद्धा अक्षरासोबत शाळेत जाण्यासाठी निघतो, कारण त्याला स्वतः फुलपाखरे सरांना त्यांची नोकरी सेफ आहे ही गोष्ट सांगायची असते. त्यानंतर तो भुवनेश्वरीचा आशीर्वाद घेतो. अक्षरासुद्धा तिचे आभार मानते. तर भुवनेश्वरी म्हणते की आम्हाला अधिपतींनी सांगितलं, आम्हाला त्यांचं म्हणणं पटलं, म्हणून आम्ही फुलपाखरे सरांना नोकरीवरून न काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अक्षरा आणि अधिपती शाळेत जातात. ते दोघेही खूप टेन्शनमध्ये आहेत असं फुलपाखरे सरांना दाखवत असतात. अधिपती म्हणत असतो की सर मला माफ करा, मी आईसाहेबांसोबत बोलण्याचा, त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या काही ऐकायलाच तयार नाही. आणि मग त्यावर फुलपाखरे सर म्हणतात की अधिपती सर काही हरकत नाही, मी आजच राजीनामा देतो, कारण माझ्यापेक्षा जास्त गरज या शाळेला अक्षराची आहे. काही झालं तरी तिची शाळा बंद व्हायला नको. आणि त्यावर अधिपती हसून म्हणतो की तुम्ही कुठे राजीनामा देताय, तुमची नोकरी एकदम सेफ आहे. आईसाहेबांनी त्यांचा निर्णय पाठीमागे घेतलाय. मात्र यावर फुलपाखरे सरांचा पटकन विश्वास बसत नाही. तर अक्षरासुद्धा त्यांना हसतच सांगते की सर अधिपती तुमची गंमत करत होते, आता शाळेमध्ये तुम्ही आणि मी दोघेही येऊ शकतो, आपल्या दोघांची सुद्धा नोकरी सेफ आहे. आणि ते ऐकून फुलपाखरे सरांना खूप आनंद होतो. ते अधिपतीचे हात जोडून आभार मानतात. तर अधिपती म्हणतो की सर माझ्यासमोर असे हात जोडू नका, आता तुम्हाला जे काम करायचं आहे ते तुम्ही बिनधास्तपणे करा, कोणालाही घाबरण्याची गरज नाही, तुम्हाला कोणीही अडवणार नाही. आणि ते ऐकून फुलपाखरे सरांना खूप आनंद होतो. तर दुसरीकडे भुवनेश्वरी देवीसमोर हात जोडून उभी असते. ती मनाशी म्हणत असते की माहीत नाही का, पण असं वाटतंय की हळूहळू सगळं हातातून निसटून चाललं आहे, काय करावं ते सुचत नाही, आम्हाला शक्ती दे आणि काही चुकलं असेल तर माफ कर. त्याचवेळी चारुहास सर त्या ठिकाणी येतात. ते भुवनेश्वरीला म्हणतात की अशी रोज रोज देवीची खोटी भक्ती करण्यापेक्षा माणसांसोबत चांगलं वाग. तर भुवनेश्वरी म्हणते की जी माणसं आमच्यासोबत चांगली वागली नाही त्यांच्यासोबत मी का चांगलं वागू. तर चारुहास सर म्हणतात की मी तुला एक सल्ला देतो, कारण पुढे तुला त्याची गरज पडणारच आहे. आणि मग ते भुवनेश्वरीला सांगतात की हळूहळू आता हे घर पुन्हा माझं व्हायला लागलं आहे, त्यामुळे तू आता मानाने या घरातून निघून जा, नाहीतर मी तुला या घराबाहेर काढेलच. मात्र भुवनेश्वरी म्हणते की कोण कोणाला घराबाहेर काढते हे वेळच ठरवेल, आधी सूनबाई आणि मग त्यानंतर तुम्ही या घरातून बाहेर जाणार, हे आमचं तुम्हाला खुलं चॅलेंज आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.